मिळवली आहे ते माजी उपसरपंच प्रफुल्लजी मेहर यांचा सन्मान चंद्रकांतजी पाटील दादा आपल्याला विनंती करतो आपण सन्मान स्वीकारा. चंद्रकांतजी पाटील, संदेशजी पाटील दादा या आपण. संदेशजी पाटील यांना विनंती केली ना आपला आपण सन्मान स्वीकारा. संदेशजी पाटील, त्यानंतर मच्छिंद्र मोकळ. मच्छिंद्र मोकळ तर आदरणीय संदेशजी पाटील. संदेशजी पाटील आपण या आपला सन्मान स्वीकारा. आणि मच्छिंद्र मोकळ यशस्वी उद्योजक म्हणून जे ओळख राहिले ते मच्छिंद्र मोकळ यांचाही शुभ सन्मान होईल. 40+ हा खेळ खूप मातब्बर राहिलाय कारण मच्छिंद्र मोकळ यांचा खेळ आम्ही जवळून पाहिलाय. 40+ मध्ये ज्या प्रकारचा खेळ असतो ना तो अप्रतिम वाखण्याजोगा खेळ असतो. आपल्या क्रिकेटला सुंदरता बहाल करत काय सुंदर खेळ राहिलाय ते मच्छिंद्र मोकळ यांचा शुभ सन्मान इथे होताना आपण पाहतोय. त्यानंतर मात्र चंद्रकांत स्मृती या नावानं सदैव संघ खेळला जातो आणि त्या नावानं आपल्या वडिलांचं नाव मोठं व्हावं, त्यांच्या आठवणी सदैव स्मरणात राहाव्या यासाठी आपल्या आदर्श मुलानं कायम प्रयत्न केले. ते अलंकारजी पाटील अनेक संघ पॅक केले जातात आणि त्यापैकी सद्गुरू सिमेंट सप्लायर्स हा संघ सुद्धा त्यांच्याकडून पॅक केला जातोय. आणि येणाऱ्या या मोसमामध्ये मात्र संपूर्ण टीमला इथे शूज देण्यात येतील. त्याच्यामुळे भरभरून कौतुक करण्यात येत आहे त्या अलंकार पाटील यांचं. मित्रांनो, पैसे सगळ्यांकडे असतात ते देण्याची दानत असावी लागते. ते देणारी मंडळी म्हणजे अलंकार पाटील. यानंतर रामचंद्र मामा ओळे जनरेटर सेवा आणि प्रथमेश म्हात्रे या दोन्ही मान्यवरांनी आपला सन्मान स्वीकारायचा आहे. रामचंद्र मामा ओळे आणि प्रथमेश म्हात्रे खांदा यांना विनंती करतो आपण सन्मान स्वीकारा. शुभ सन्मान अलंकार पाटील यांचा. तर रामचंद्र मामा ओळे आणि प्रथमेश म्हात्रे दोन्ही मान्यवरांचा शुभ सन्मान घ्या आणि वळूया आपण लगेच सामन्याकडे जिथे मात्र थँक्यू सो मच दिनेश पाटील सर. थँक्यू सो मच नितेश. आपलं देखील मनपूर्वक आम्ही स्वागत करतोय. जाऊया अंतिम काही सामने आता बाकी राहिले. सेमी फायनल आणि फायनल यासाठी केला होता अट्टास की शेवटचा क्षण गोडवावा आणि खरं तर आज या स्पर्धेतला अंतिम दिवस. अभिजित ठाकूर साहेब यांचाही शुभ सन्मान इथे केला जाईल. रामचंद्र मामा ओळे यांचा सन्मान. दादा तुमचंही मनस्वी स्वागत. जनरेटर सेवाचे सदैव असते. खूप सुंदर व्यक्तिमत्व आहे. आणि अभिजित ठाकूर क्रिकेट मधलं आणखीन एक भलं मोठं नाव छोट्या मोठ्या या जोडीनं संपूर्ण रायगडकरांना अभिमान वाटाव्या सुंदर कामगिरी करणारे छोट्या म्हणजे अभिजित यांचा सन्मान होतोय. वळूया आपण सन्मानाकडे. हा सन्मान संपल्यानंतर मात्र लगेचच या सामन्याकडे. थँक्यू सो मच. या ठिकाणी आपण पाहतो अंतिम सामना पाहणार यानंतर करा. तर सध्या सेमी फायनल 24 संघ या स्पर्धेमध्ये नक्की दिनेश सर आले होते आणि 24 मधून जवळजवळ 21 संघांचा गाशा गुंडाळला. आता शेवटचे फक्त 3 संघ आलेत जे टॉप 3 मध्ये पोहोचलेत. त्याच्यात एक संघ लकी ड्रॉच्या माध्यमातून मेगा फायनलमध्ये पोहोचलाय. खरं तर टीम दिगोडे संघ आणि खरं तर त्यांचं कौतुक करू. यानंतर आपण पाहतो ही सेमी फायनल लढत यातनं जो जिंकेल तो फायनलमध्ये पोहोचेल. या स्पर्धेतली अंतिम लढत तुम्हाला पाहायला मिळेल. पण सेमी फायनल लढत तुम्ही 3 षटकांची पाहताय आणि मैदानावरती पहिला षटक सुरू असताना एक गडी बाद धावसंख्या झाली आहे आराध्य स्पोर्ट्स पाटणोलीची फक्त 3 धावा. सर्वांचा आभार व्यक्त केले पाहिजे. खरं तर 3 दिवस सातत्यानं प्रेक्षक वर्गाने उपस्थिती दाखवली त्यांचं सहकार्य त्यांचा आभार व्यक्त करू. त्यानंतर मंडप डेकोरेशन त्यांचा आभार व्यक्त करू. एकविरा इव्हेंट त्यांचा आभार व्यक्त करू. आमचे डीजे साऊंड सिस्टम त्यांचा आभार व्यक्त करू. आमचे स्कोरर आमचे समालोचक या सगळ्यांचा आभार. आणि खास म्हणजे आमचे आयोजन कमिटी ज्यांना या स्पर्धेतली एक दमदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या स्वप्नातून साकारली जाणारी भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा अर्थात सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव आयोजित क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा ब्लॉक हॉल मध्ये पेकलाय पुन्हा एकदा. या ठिकाणी रनआउटची चान्स आणि कार्ड बाद अजून एक धक्का दिलाय. आज सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघानं सगळ्यांची मनं जिंकली आहे. फिल्डिंग डिपार्टमेंट काय स्टँडर्ड आहे आणि अजून एक धक्का दिला मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक सुरू असताना.
2 गडी बाद 3 धाबा. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो बॅटिंग करत असताना आराध्य स्पोर्ट्स पाटणोली टीम. आज या मॅच मध्ये आपण पहिलं अर्धशतकीय खेळी करणारा रोशन पाटील उर्फ उलटा टोपीवाला बाला 75 धाब्याची शानदार इनिंग साकारली या स्पर्धेमध्ये आणि उच्चांक त्याने गाठला. खरं तर आज या स्पर्धेमध्ये संपूर्ण दिवसभरामध्ये सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघाने केलेली शानदार कामगिरी आणि त्यांच्या ताकदीनं संघ आता सुपरमध्ये पोहोचलाय. सेमी फायनलची लढत ते खेळतात. इथनं जिंकले तर फायनल मध्ये, परंतु फायनल मध्ये ड्रॉच्या माध्यमातून नशिबानं पोहोचलेत ते दिगोडे संघ फायनल मध्ये. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. गोलंदाज तयार. शेवटचा अंतिम चेंडू. अजून एक विकेट. विकेट किपरचं देखील कौतुक केलं पाहिजे. काय सुपर जेल टिपले किरण आणि धक्का नंबर 3. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. आराध्य स्पोर्ट टीम पाटणोली 3 गडी बाद फक्त 3 धाबा. गोलंदाज सुलभ केणीचं आणि तन्मय पाटीलने टोकले षटकार. गरज आहे 3 षटकांच्या लढतीमध्ये किमान 30-35 धाबा जरी बनवल्या तरी समोरच्या टीमला ते फाईट देऊ शकतील. त्यामुळे धाबा 30 ते 35 तरी बनवावे लागतील. दोन्ही संघांचं स्वप्न या स्पर्धेतल्या अंतिम फेरीमध्ये अर्थात मेगा फायनलमध्ये पोहोचण्याचं दोन्ही संघाचं स्वप्न आहे या चमचमत्या ट्रॉफीला उचलण्याचं. परंतु एक संघ 3ऱ्या नंबरवरती राहणार, एक संघ फायनलमध्ये पोहोचणार. कोणता तो संघ असेल याचं उत्तर देखील मिळेल. चांगला चेंडू इथे पडल्यानंतर फलंदाजाला बीट करतोय. अजून एक डॉट चेंडूची समाप्ती. सुलभ केणीचं कौतुक केलं पाहिजे. बघा पहिल्या चेंडूवरती षटकार आला तरी सुद्धा त्याचं कॉन्फिडन्स कमी झालं नाहीये आणि त्या कॉन्फिडन्स त्याने गोलंदाजी करताना दुसरा चेंडू डॉट फेकलाय. आतापर्यंत 3 गडी बाद 9 धाबा. पुन्हा एकदा प्रहार. यावेळेस आक्रमण केलंय तन्मय पाटील च्या बॅट मधून येतोय सेकंड षटकार. टार्गेट केलंय या ओव्हर मध्ये तन्मय पाटीलला आणि 3 चेंडू मध्ये 12 रन्स एकवटले आहेत आणि धाबा फलकावरती धाबा तुम्ही पाहताय सध्या 15 मधून 14 केलेत तन्मय पाटीलनं. परंतु अद्याप 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्वप्न दोन्ही संघांचं आहेत त्यामुळे सहजासहजी दोन्ही संघ हार मानणार नाहीयेत. पुन्हा एकदा चांगला चेंडू बॅटची एज लागली. रन्स प्राप्त होणार नाहीये. नकार दिलाय कारण तन्मयला माहिती आहे तो स्ट्राईकला थांबणं फार महत्वाचं आहे. धाबा संख्या 15. ओव्हर नंबर सेकंड. सुलभ केणीवरती टार्गेट झालं कारण 2 षटकार त्याच्यावरती आलेत ऑलरेडी. पहिल्या दुसऱ्या ओव्हर मध्ये पहिलं षटक काय चांगलं पाहायला मिळालं. 3 धाबा 3 गडी बाद. यावेळेस मिस टायमिंग आहे. स्वतः गोलंदाज कॉटन बोल्ड. विकेट नंबर 4. तन्मय पाटील बॅक टू द डगआउट. खूप आनंद झालाय दिनेश सर. मी तरी म्हणत होतो की आज दिवसभरात हा संगीत का आला नाही. तांबडी चांबडी कारण सध्या खूप चर्चेत आहे आणि शेवटी डीजेनं देखील लावला. धावसंख्या एकूण पाहिली 15-4 गडी बाद. इथे अंतिम चेंडू असेल. ओव्हर नंबर तुम्ही पाहता सुलभ केणीचं दुसरं कमबॅक झाले. बघा ज्या सुलभ केणीवरती तन्मय पाटील आक्रमण केलं त्याला माघारी परतवलाय.
त्याचं कौतुक केलं पाहिजे. एकूण धावसंख्या तुम्ही पाहिली इथे 15-4 गडी बाद. चांगला चेंडू, अजून एक डॉट चेंडू बीट केलाय बॅट्समन केतनला आणि धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद, फक्त 15. सगळं भाग्य आहे दिबा पाटील साहेबांच्या मुले आणि नक्कीच आज इंटरनॅशनल एअरपोर्ट दिबा पाटील साहेब आपण पाहतोय त्यावरती विमान देखील लँड झालं आणि आज आपण पाहतोय ते स्पर्धेतला अंतिम दिवस आहे, शेवटचा अंतिम क्षण आणि राहिलेत आता शेवटचे 2 मॅच, सेमी फायनल नंतर फायनल मॅच. हे आयोजकांचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न साकार झालंय. खरं तर कौतुक केलं पाहिजे आमच्या संपूर्ण सद्गुरू सिमेंट सप्लाय पारगाव टीमचं, ज्यांच्या स्वप्नातून साकारली जाणारी क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा. फटका चांगला, मिड विकेटला बॉल चाललाय फार वेगानं. बघा अजून चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. आज काहीतरी मंत्र घेऊन आलेत नक्कीच. काय त्यांच्या बॉलला हाताला बॉल चिपकतोय आणि चांगलं स्टँडर्ड फिल्डिंग, कौतुक करायला पाहिजे कारण स्टँडर्ड फिल्डिंग फार महत्वाची आणि ते दाखवलंय स्टँडर्ड. पण आज या मॅच मध्ये सुनील स्पोर्ट चिंचपाडा टीमनं टीम टोटल पाहिली तर 17 बती, शेवटचं अंतिम षटक प्रगतीबती. चांगला चेंडू पडल्यानंतर आशाभूत नजरेनं पाहित राहिले की चेंडू वाईट असेल, परंतु गुड डिसिजन, अंपायर चांगला डिसिजन दिलाय. टीमची टोटल सध्या तरी आपण पाहिली 17 बती आहे. 3 षटकांची लढत मी सुरुवातीला सांगितलं 30-35 धावा कमीत कमी स्कोरवरती पाहिजेत. समोर बलाढ्य टीम आहे, बालासारखा विस्फोटक काढू आहे आणि त्याच्या समोर 30-35 धावा तरी पाहिजेत. अपील होतं स्ट्रॉंग लेग बिफोरचं, परंतु पंचांनी फेटाळून लावलं कारण लेग बिफोरचं अपील केल्यानंतर संदेश 3 गोष्टी पंचांना पाहाव्या लागतात. लेंथ, लाईन, हाईट फॅक्टर. एक्झॅक्टली चेंडू कुठे पडतो, चेंडूची दिशा कुठे आहे आणि चेंडूला हाईट फॅक्टर किती, अर्थात उंची किती आहे. आता सांगितलं पंचांनी की लेग स्टंप मिस करणार होता, त्यामुळे त्यांनी सांगितली चुकीची लाईन आहे, नॉट आउट. एक लेग बॅक चिरत झाली. टीमची टोटल 18 बती, शेवटच्या काही चेंडू शिल्लक आहेत. आता चांगला चेंडू समोर हलक्यातनं क्लिक केलाय 100 रिजन मध्ये. जोपर्यंत फिल्डर येतील तोपर्यंत दुसरी धाव वेगाने कंप्लीट केली आणि 2 धाबेने टीमची टोटल 20 या धावसंख्येवरती. आता अंतिम चेंडू असेल अर्थात टार्गेट सेट होणार या बॉलवरती आणि खरं तर या मॅच मध्ये कोणता संघ जिंकणार नक्कीच काही दिवसानंतर हॅलिपॅड देखील इथे बनवला जाईल. चांगला चेंडू, शेवटचा अंतिम बॉल इथे लॉंग ऑफ रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत, 1 रन झाली कंप्लीट, दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न करतात. गुड थ्रो, विकेट मिळाली शेवटच्या अंतिम बॉलवरती. रन झाली 1 आणि अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त झालं. आराध्य स्पोर्ट्स पाटणोली टीमनं 21 धाबा उभारलेत आणि 22 धाबेचं छोटंसं टार्गेट उभं केलंय सुनील स्पोर्ट चिंचपाडा टीम समोर. चला लगेच मैदानाच्या आतमध्ये पाटणोली संघ उतरा करेल. यानंतर मेगा पाण्याचा सामना देखील होईल. बघा संध्याकाळ झालीये, ठीक 5 वाजून जवळ 22 मिनिटं झाली आहेत आणि थोड्या वेळानंतर अंधार देखील होईल, त्यामुळे आपल्याला अंतिम सामना देखील कव्हर करायचा आहे. मी विनंती करेन पाटणोली टीमच्या कॅप्टनला की जास्त वेळ न घेता लगेच फिल्डिंग रचना करून घ्या. थँक्यू सो मच. संपूर्ण आमचे सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव टीम ज्यांच्या वतीनं मला या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलं त्यांचा आम्ही आभार व्यक्त करू. दिनेश पाटील सर आपला आभार व्यक्त करू. आमचे मित्र नितेश सरडेकर यांचा आभार व्यक्त करू. बघा गेटवरती कुणाच्या गाड्या उभ्या आहेत मेन रस्त्यावरती, तर आपण थोड्या बाजूला घ्या कारण मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालंय आणि येण्यासाठी त्यांना रस्ता मोकळा करा. सायकलवाले बघा, छोटे मुले आपण थोडे साईडला बा रस्त्यावरून आणि ते मान्यवरांचं आगमन झालंय. तर या ठिकाणी बघा ज्यांचं या ठिकाणी आगमन होतं मित्र, ज्या क्षणाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण म्हणजे ज्यांच्या नावाने क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. संकल्प ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपर्स
ट्रॉफी 2024 आणि संपूर्ण ग्रुपच्या या ठिकाणी आगमन झालंय. संकल्प ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचा व्यासपीठाकडे आगमन होत आहे. खरं तर नवनाथजी झरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं स्पर्धेच्या वतीने आपण स्वागत करू. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. खरं तर पाहुण्यांचा सन्मान केला जाईल. यांच्या वतीनं आज ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते पारगाव नगरीमध्ये, अर्थात सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव आयोजित मित्र संकल्प ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ट्रॉफी 2024. आणि ते किरणजी झरे साहेब या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. फटाक्यांची आतिषबाजी आणि मान्यवरांचं शुभ सन्मान इथे केलं जात आहे. खरं तर संकल्प ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मोस्ट वेलकम साहेब, आपलं स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव यांच्या वतीनं आलेल्या पाहुण्यांचं पुन्हा एकदा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. स्वागतम सुस्वागतम. संकल्प ग्रुप मनामध्ये असंख्य संकल्प घेत ज्या माणसानं लोकांच्या स्वप्नातील घरं बांधली. संकल्प बिल्डर्स अँड डेव्हलपर्स म्हटलं की खऱ्या अर्थानं प्रत्येकाला उत्तम क्वालिटीची ग्वाही देणारा हा ग्रुप. मनाचा संकल्प असा आहे की सगळ्यांना एकत्र घेत सगळ्या दुनियेला खुश ठेवायचं, सगळ्यांना आनंदी घर द्यायचं आणि घरामध्ये घरपण जपण्यासाठी म्हणजे मनाचं मनापण आणि घराचं घरपण जपणारी मंडळी म्हणजे संकल्प ग्रुप आदरणीय किरणजी झरे सर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं आपण मनस्वी स्वागत करूया. धन्यवाद. नक्कीच खरं तर आपण बघतो दिनेश पाटील सर या ठिकाणी आमच्या सोबत आत्ताच ज्यांचे आगमन झाले ते संकल्प ग्रुप अँड बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. खरं तर त्यांच्या नावाची क्रीडा स्पर्धा लक्ष गाठायचं 22 धावेचं पहिली अतिरिक्त रन त्या ठिकाणी आली आहे आणि ते बॉलला लॉप केला हवेमध्ये. शतक्ष पाच दूर पाठलाग करतात परंतु बॉल पर्यंत पोहोचणं कठीण झालंय आणि जोपर्यंत बॉलवरती पोहोचतील तोपर्यंत तिथे रोशन पाटील अर्थात बालाने 2 धाबा कंप्लीट केल्यात. लक्ष 22 धाब्याचं आहे. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की दोस्तों कभी हार नहीं होती. आज या मैदानावरती निश्चित मैदानावरती संघर्ष करावा लागेल. जिंकण्याचा ध्यास केलेला अभ्यास आणि मेहनतीची पराकाष्ठा या त्रिकोणी संगमाच्या आधारे सामना सेमी फायनलचा मैदानाच्या आतमध्ये 22 धाब्याचं टार्गेट आहे. बॉलला पुन्हा एकदा पाठवलं ऑन साइड मध्ये, फिल्डर दूर आहेत, होतील बीट आणि बॉल चाललाय वाईड स्ट्रॉंग ऑन सीमारेखा बाहेर. इथे बाळच्या बॅट मधून येतोय चौकार. संख्येवरती ज्या बालाची आपण चर्चा केली तर आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक खेळी त्यानं केली. खरं तर 75 धाबा त्यानं मैदानात कुठले तोच काढू. पुन्हा एकदा चांगला चेंडू मिड विकेटला पाठवला, क्षेत्राच्या दूर आहेत, पाबर सुरू आणि पाबर हिटिंग बॅटिंग. बालाच्या बॅट मधून रोशन पाटील अर्थात ठोकतोय अजून एक चौकार. खरं योगेश मळवी सर तर इथे मात्र बाळानं संकल्प केलाय की आम्हाला धावा जमवायच्या या फायनल ट्रॉफीमध्ये जायचं आहे. तर इथे संकल्प आपण पाहतो संकल्प ग्रुपचे सर्व आदरणीय किरणजी झरे साहेब आहेत. त्यांचा संकल्प आहे की सर्वांना स्वतःचं हक्काचं घर द्यायचं विथ क्वालिटी आणि क्वालिटी मेंटेन करत आपल्या हक्काचं घराला घरपण देणारी माणसं म्हणजे संकल्प बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्व आदरणीय किरणजी झरे साहेब यांचं स्वागत. बालासाठी चेंडू झालं रसलाय. आखिरकार रोशन पाटील बॅक टू द डगआउट. वाघाची शिकार मैदानावरती पहिले 2 चौकार आपण पाहिले. 11वरती पहिला खेळाडू बाद झालाय. समीकरण जर पाहिलं तर येणारे 14 चेंडू आणि फक्त 11 धावेची गरज. टोटल या स्पर्धेमध्ये मित्र त्यानं एकूण 119 धावा केले. एकदा टाळ होता त्याच्यासाठी. काय खेळ केला. 75 धावा त्यानं या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा बनवल्या आणि या मॅच मध्ये देखील चांगली खेळी केली आहे. अकरा धावेची गरज आहे. सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी स्पर्धा आपण पाहतोय. सद्गुरू सिमेंट सप्लाय पारगाव
आयोजित संकल्प ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपर ट्रॉफी 2024 पर्व अंतिम टप्प्यामध्ये याच साठी केला होता टास की शेवटचा क्षण गोड बाबा. आणि खरं तर शेवटचा क्षण गोड करण्यासाठी संकल्प ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपरचे प्रोप्रायटर सन्माननीय किरणजी झरे साहेब उपस्थित झालेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चांगला चेंडू पडल्यानंतर बीट झालाय. नवीन बॅट्समन भाई केरी मैदानात आलेला आहे, परंतु जिंकण्यासाठी आता फक्त दादाबीची गरज आहे. अद्याप सामना संपला नाहीये. हा क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये काही घडू शकतोय. सरण्यासारखा रंग बदलणारा क्रिकेटचा खेळ आम्ही प्रत्येक मैदानावरती पाहिलाय, त्यामुळे रंग बदलावा लागेल. कॉन्फिडन्स इथे विकेट मिळतीये. विकेट नंबर 2 भाई केनी बॅक टू द डगआउट. राहिलेत आता या ठिकाणी 12 चेंडू आणि 10 धाबीची गरज आहे. बघा सामना अद्याप संपला नाहीये. स्वतःवरती विश्वास असला पाहिजे, कारण स्वतःवरती विश्वास असला की जगातल्या सगळ्या लढाया जिंकता येतात. हे छत्रपती शिवरायांनी आपल्याला शिकवलंय. आणि बाळासाहेब ठाकरेंचं एक मला वाक्य आठवलं, जगाच्या पाठीशी तुम्ही कुठेही जा, जर तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स अर्थात आत्मविश्वास तुमच्या सोबत असेल तर तुम्हाला जगात कोणीही परास्त करू शकत नाहीये. येणारे 12 चेंडू येता फक्त 10 धाबीची गरज आहे. चला टीम जास्त वेळ घेऊ नका, लगेच आपण फिल्डिंग रचना करून घ्या. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. इनॅट क्रमांक 4 चौथ्या नंबरवरती सतीश आलाय. नवीन बॅट्समन मान्यवरांचं आगमन झालं. स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. खरं तर संकल्प ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपर्स सर्वेसर्वा खरं तर किरणजी झरे साहेब ज्यांचं आत्ताच आगमन झालंय आणि नक्कीच त्याचं देखील स्वागत आहे. शिमी पाण्याची लढत, त्यानंतर फायनल लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आज बऱ्याच ठिकाणी स्पर्धा सुरू होत आणि नक्कीच डे नाईट स्पर्धा संपूर्ण आपल्या पनवेल तालुक्यामध्ये स्पर्धा पाहायला मिळतात. आणि ते या स्पर्धेत अंतिम दिवस सेमी फायनल नंतर फायनल. चला तर या ठिकाणी शेवटचे 12 चेंडू आणि गरज धारावीची. बॅट्समॅन तुम्ही पाहता सलामीवीर बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये दिनेश गायकवाड जो पहिल्यांदा स्ट्राईक एंडला येणार. चेंडू पडल्यानंतर लेगस्टंपच्या बाहेर होता, भरपूर स्लो होता. असं वाटलं की बॅट्समॅन आता बॉलला पाठवेल बाउंड्रीच्या बाहेर, परंतु त्याने शांत पवित्र धारण केला. एक अतिरिक्त रन प्राप्त झाली. धावसंख्या 13, राहिलेत 12 चेंडू आणि 9 धाबीची गरज आहे. लो स्कोरिंग मॅच आहे, त्यामुळे तुम्हाला स्टँडर्ड गोलंदाजी करावी लागेल. अतिरिक्त धाब्यावरती अंकुश ठेवावं लागेल. चांगला चेंडू, यावेळेस बॉल चांगला होता, परंतु एक सिंगल प्राप्त केली आहे. सिंगल रोखावी लागेल. लो स्कोरिंग मॅच मध्ये तुम्हाला काय करायचंय? स्टँडर्ड गोलंदाजी, स्टँडर्ड फिल्डिंग, अतिरिक्त धाब्यावरती अंकुश, विकेटचं सातत्य आणि दबाव मागे दबाव, या 5 गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहेत, ज्या सामन्याला तुम्ही कलाटणी देऊ शकता. आणि नक्कीच इथे येणारे 11 चेंडू फक्त आता गरज आहे 8 धाबीची. चांगला चेंडू, डॉट चेंडू प्रेशर टाकू शकतात आणि तेच करावं लागेल. विकेट किंवा डॉट चेंडू सगळ्यात जास्त आले तर नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स तुम्ही पाहताय सध्या आमच्या स्क्रीनवरती कटआउट लागलेत. आणि खरं संकल्प ग्रुप अँड बिल्डर्स अँड डेव्हलपर्स हे कटआउट तुम्ही अगदी स्क्रीनवरती विकेटच्या मागे तुम्हाला पाहायला मिळते. धाबसंख्या आपण पाहिली तर धापडकावरती धाबा झाल्या 14, 8 धाबीची फक्त गरज आहे. बॉल चांगला आहे, फाटलाग केलाय चेंडूचा, परंतु चांगलं फिल्डिंग त्या ठिकाणी प्राप्त झाली. एक सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 15 वरती. एकेरी धावसंख्येच्या मदतीनं संघ वाटचाल करतो विजयाच्या दिशेनं. विजयासाठी आता येणारे 9 चेंडू आणि 7 धाबीची गरज आहे. मुश्किलें सदा रहती नहीं, तू जरा कोशिश तो कर. हार जाए जिंदगी में सब कुछ, मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रख. उम्मीद पे दुनिया कायम. स्वतःवरती विश्वास पुन्हा टाकावं लागेल. कारण 8 चेंडू 7 क्रिकेटमध्ये मी पाहिलंय, कित्येकांना जिंकताना पाहिलंय, क्रिकेटमध्ये मी पाहिलंय कित्येकांना हरताना पाहिलंय, कुणाला पराभवाचं दुःख लपवताना पाहिलंय, कुणाला विजयाचा आनंद साजरा करताना पाहिलंय. तोच क्रिकेट खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. परंतु खराब लाईन, चुकीचा चेंडू, वाईटचा इशारा, 8 चेंडू 6 धाबा. मी नेहमी सांगतो की दिशा खराब तर दशा खराब, आणि जर दिशा खराब असेल तर दशा व्हायला वेळ लागत नाही. येणारे 8 चेंडू आता गरज आहे. इथनं 6 धाबीची. अद्याप वेळ गेली नाहीये. 2 चेंडू चांगले फेकले तर शेवटच्या ओव्हरमध्ये सामना पाहायला मिळेल. पण तो पुन्हा एकदा बॉलला पाठवलं कव्हरमध्ये. एक सिंगल घेतली. दोन्ही फलंदाजाला माहिती की आता प्रत्येक बॉलवरती सिंगल जरी घेतली तरी सुद्धा हा सामना मी सहज जिंकू. आणि आता राहिले 7 चेंडू आणि 5 धाबीची गरज आहे.
बिग फाईट लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आज स्पर्धेतला अंतिम दिवस आहे. यानंतर मेगा फायनल प्रेक्षकांना पाहायला मिळेल. 7 चेंडू 5 शेवटचा अंतिम चेंडू. पायचा गोलंदाज तयार. फटका तर छान आहे, सजवलाय ऑन साईडला. आता विजय जवळ आलाय. स्कोर इज लेबल. या षटकारानं स्कोर लेबल झालाय. फक्त एका धावेची गरज आहे. सॉरी, सामना जिंकलाय, कारण गरज होती 5 धावेची आणि षटकार टोकलाय आणि सामना जिंकलाय मैदानावरती. बिग फाईट लढत होती आणि हा सामना जिंकलाय. या ठिकाणी टीम सुनील स्पोर्ट चिंचपाडा फायनल मध्ये पोहोचले, त्यांचं अभिनंदन करूया. हार्ड